नमस्कार मित्रांनो, आज काय नवीन या आपल्या सिरीजमधल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज रविवार असल्यामुळे एकदम निवांत काम होतं. तर मस्त असा आराम केला, नाश्ता करून मग बोललो आता कुठेतरी बाहेर फिरून येऊया. तर बोललो की आपल्या टिटवाळ्याच्या घरी जाऊ, म्हणून मग निघालो. ही बघा, ही आमच्या डोंबिवलीमध्ये नवीन अशी कमान बनते. तर मग तिथून पुढे चालत वगैरे निघालो मी डोंबिवली स्टेशनला. तेवढ्यातच टिटवाळा ट्रेन आली. तर टिटवाळा ट्रेन पकडून बोललो की आता टिटवाळ्याला जाऊ जरा. आज बरेच महिने झाले की टिटवाळ्याच्या घरी गेलो नव्हतो, म्हणून बोललो की जरा एक फेरफटका मारून येऊ. मग काय तिथून निघालो. पटापट असं जिने चढले आणि धावत असे जिने उतरले. आता इथे टिटवाळ्याला आलो तर बोललो की इथलं जे प्रसिद्ध असं सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे, तर तिथेसुद्धा जायचं. म्हणून बोललो पहिला घरी जाऊ, जरा तिथे आपण जाऊन व्हिजिट वगैरे करू आणि तिथली घरातली काही कामं होती 2-3, तर ती सगळी आटपून घेऊ. तर हे आमचं टिटवाळ्यामधलं घर होतं. तर इथे आलो. बघा, चावी खुलतच नव्हती. मग नंतर घर ओपन केलं, देवपूजा वगैरे केली इथे. आणि मग नंतर बघा हा सुंदर असा बाल्कनीमधला व्ह्यू. तर आमच्या बाल्कनीमधून असा सुंदर असा मागे समृद्धी हायवेसुद्धा दिसतो आणि पूर्ण असं हिरवागार परिसर आहे. तर तिथून मग परत आता गणपती मंदिराच्या इकडे आलो. तर आज बरेचसे संडे असल्यामुळे गर्दी होती, बरीच रेलचेल होती इथे. तर मग इथे आलो. गणपती बाप्पाचं मस्त असं दर्शन झालं आणि टाईम लागला, पण मस्त दर्शन झालं. मग हा प्रसादसुद्धा घेतला. बोललो की सगळ्या टीमला देऊया. मग नंतर मग तिथे जरासं फेरफटका मारून झाल्यावरती मग परत ट्रेन पकडली आणि बोललो की आता परत रिटर्न हॉटेलला जाऊया, कारण तिकडे मित्र वाटच बघत होते. मग काय अशी ट्रेन पकडली. पहिल्यांदाच ट्रेन मला एवढी रिकामी भेटली. मग मस्त विंडो सीट पकडून पोचलो मी मुलुंडला पोचल्यावरती तिथे पाऊस जस्ट थांबलेला, त्यामुळे मग पटापट एस्केलेटरनी खाली उतरलो, रिक्षा पकडली आणि हॉटेलकडे बोललो. तर तेवढ्यात मला अभिनवचा फोन आला. तो बोलला की आम्ही मुंबईला फिरायला गेलो आहे, तर हॉटेलला तर नाही आहे. तर मी बोललो की मी पण जायला पाहिजे होतं त्यांच्यासोबत, पण आता मला बराच लेट झालेला. मी बोललो की जाऊन मी हॉटेलला आराम करतो. तर मी इथून असं गर्दीच्या रोड वगैरे क्रॉस केला आणि तेवढ्यात पाऊस परत सुरू झाला. मग काय धावत कसं तरी हॉटेलपाशी पोचलो आणि नंतर मग तिथून मग रूमवरती जाऊन आराम केला. 2 दिवस बाहेर होतो, त्याच्यामुळे खूप थकलेलो. तर बोललो की रूमवरती जाऊन मस्त आराम करू आणि उद्यासाठी मस्त फ्रेश राहूया. तर चला मग आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा आपलाच आवडता चॅनेल संकेत घाडगे ब्लॉग्स, आपलाच मराठी.